मुलींच्यावर अन्याय होतोय असं समजून आजकाल बघा मुलींच्या आयांनी मुलींना हे शिकवायला चालू केलंय की नवऱ्याचं अजिबात ऐकून घ्यायचं नाही. तो एक बोलला तर तुम्ही चार बोला. सासूचं तर अजिबात ऐकायचं नाही. तिचं ऐकायचं काही गरज नाही. तिनं जर बोलली, तुम्हाला दोन शब्द बोलली तर तुम्ही आठ तिला ऐकून या, असं आया शिकवतात. आणि मी आत्ताच एक रील बघून आले म्हणून सांगते तुम्हाला. ती महिला म्हणत होती की तू जर मुलगीला आपल्या सांगत होती, तुला जर सासरी कुणी काय बोललं तर अजिबात ऐकू नको, त्या प्रत्येकाला उत्तर दे आणि माझं मी नंतर बघते काय होतंय ते. जर तुम्ही तुमच्या मुलांना असं शिक्षण दिलं तर आजकालची लग्न टिकतील का ह्याचा विचार करा. आजकालची लग्न ह्याच्यासाठी तर टिकत नाहीत. कुणाला कुणी कमी ना. एक जण आपापल्या जागी बरोबरच असतो. मुलीला सांभाळायला पण आईनं तेवढंच मेहनत घेतलेली असते आणि मुलग्याला सांभाळायला पण आईनं तेवढीच मेहनत घेतलेली असते. ना मुलीच्या आईनं तिच्या संसारात लुडबुड करावी, ना मुलाच्या आईनं त्याच्या संसारात लुडबुड करावी. लग्न झालंय आता. आजकाल मुलं अज्ञान आहेत, सज्ञान आहेत, अज्ञान कुणी नाही. त्यामुळं हे दोघं आपलं आयुष्य बघतील. जर एखादी मुलग्याला जर बायको चुकत असेल बायको, तर तो बघून घेईल. तुम्ही मध्ये लुडबुड केला तर ते अजून जरा चिघळणार आहे प्रकरण आणि अशानंच घरं तुटणार आहेत. त्यामुळं मला असं वाटतंय की दोघांनी पण समजून घेऊन राहिलं पाहिजे. एकाने समजून घेऊन चालत नाही, कारण टाळी एका हातानं कधीच वाजत नाही. चूक एका बाजूनं कधीच होत नाही. आयानी पण हे नाही शिकवायला पाहिजे की जर तुला कोण काय बोललं तर तू अजिबात ऐकून घ्यायचं नाहीस काय. तू त्यांचं म्हणजे आपण म्हणतो का नाही की त्यांची ऐकून घ्यायची काही गरज नाही. तर मुलींनो, जर आपले संस्कार चांगले असतील तर आपण शांततेत उत्तर दिलं पाहिजे. सांगा तुम्ही समजून, पण भांडून नाही. एखादी गोष्ट त्यांच्याकडून चुकीची झाली असेल, एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकली असेल, तर ह्या गोष्टीसाठी समजून घेणं महत्वाचं आहे. आजकाल भयंकर प्रमाणात घटस्फोट होतात. कशामुळे होतात तर ह्याच कारणामुळे होतात. कुणी कुणाला अजिबात कमीपणा घेत नाही. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर्वीच्या काळी दोघं पण एकमेकांना समजून घ्यायचं आणि घरनं हे शिक्षण होतं. त्यावेळीची संस्कृती अशी होती, संस्कार असे होते आई वडिलांचे की मुलगीला पण आणि मुलांना पण समजून सांगत होते. लग्न तुटू नये यासाठी चार आपली मोठी माणसं समजून सांगत होते. आणि आजकाल आपण त्यांचं ऐकत नाही. मोठ्यांना आपण वेगळं ठेवतो. वेगळं म्हणजे लग्न झालं की आई वडील वेगळे आणि ह्यांचा संसार वेगळा. त्यामुळं तुम्हाला सांगायला शिकवायला कोण उरतच नाही. आधीच्या काळी तसं नव्हतं. चार लोक, चार मध्यस्थी लोक, सगळी लोक येऊन जर समजून सांगितली तर संसार पुढं सुरळीत चालत होता. अपवाद काही असतात. सगळ्याच मुली खराब नसतात किंवा सगळीच मुलं खराब नसतात. म्हणून अपवाद विसरून आपण आपलं जर लग्न नाही टिकलं तर पुढची पिढी कशी निर्माण होणार. प्रत्येक जण जर एकटं राहायचं आजकाल खूप जास्त हे आहे, ट्रेंड आहे. एकटं राहायला आवडतं मुला मुलींना. तर जर तुम्ही एकटं राहिला तर तुमच्या ह्याच्या पुढची पिढी कशी निर्माण होणार ह्याचा विचार केला पाहिजे. कसा वाटला सांगा आणि लाईक आणि कमेंट करायला पण विसरू नका. शेअर करायला तर अजिबात विसरू नका. जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा.